नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. स्क्रीनमध्ये माझ्यासोबत माझे स्नेही मित्र आहेत. संजयजी राजुळे आहेत. यांना एक वेगळ्या कामासाठी लातूरकर आणि आसपासची लोकं ओळखत असतात. आज यांच्याशी मी एका विशेष निमित्तानिमित्त बातचीत करतोय. बातचीत म्हणण्यापेक्षा हा निव्वळ गप्पा आहेत. संजय राजुळे ह्या व्यक्तीबद्दल थोडंसं समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न या माध्यमातून करतोय आणि लोकांना संजय राजुळे काय आहेत हे पण थोडंसं ज्ञात व्हावं याच्याविषयी आम्ही आज त्यांच्याशी चर्चा करत आहोत. यामागचं निमित्त झालं असं की लोकशाही न्यूजचा त्यांना मागच्या काही काळापूर्वी एक पुरस्कार मिळाला सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल. अर्थात आता आपल्या मित्राला पुरस्कार मिळाला आहे म्हणल्यानंतर आपण त्यांचं कौतुक करणं क्रमपात्रच होतं आणि या निमित्तानं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, स्वागत आहे तुमचं भारत सत्तामध्ये. खूप खूप सर, खरंच सर्वप्रथम मी तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीची तुम्ही दखल घेऊन आज माझी तुम्ही मुलाखत घेत आहात. आणि खरंच भारत सत्ता हे लाईव्हचं काम खरंच खूप चांगलं आहे. आणि आपलं लातूरच नाही तर महाराष्ट्रात आपल्या चॅनलचं खूप नाव चर्चेत आहे. आणि विशेषतः आपण सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत तुम्ही सरकारपर्यंत नेण्याचं काम करता. अनेकाला आपण न्याय मिळवून दिलात. खरंच आपलं खूप मोठं काम आहे. मी तर सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि माझी तुम्ही दखल घेऊन या ठिकाणी मुलाखतसाठी तुम्ही बोललात. तुमचा धन्यवाद. तुम्ही सर्वसामान्य नाहीत, 1000-1200 पेक्षा जास्त लोकांच्या तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून स्वतः तुम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत. पण मी जो उल्लेख केला की आमचे मित्र आहात तुम्ही आणि कर्मपात्र आहे मित्रांचं कौतुक करणं आणि आपल्या माध्यमातून जे ते होत असेल तर त्याच्याबद्दल काही हातचा राखायची काही गरज नाही असं मला वाटतंय. सर, आपण औपचारिक बोलणार नाहीत, ही काही मुलाखत नाही. आपण मित्र म्हणून एक गप्पा आहेत आपल्या. तर सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन. तुम्हाला जो पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल. कितवा पुरस्कार असेल याच्याबद्दल मला पण काय माहित नाही. बरेच पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत. बऱ्याच लोकांना तुम्ही दिलेले पण पण मला सर्वप्रथम मला आणि प्रेक्षकांना समजून घ्यायला आवडेल की संजय राजुळे हा प्रवास कसा सुरू झाला, कुठून सुरुवात झाला. म्हणजे आज संजय राजुळे दिसत आहेत पण ह्याच्या मागचा नेमका प्रवास काय काय सांगू शकतात थोडक्यात स्वतःबद्दल? सर, माझं जे मूळ गाव आहे दापका गुंडपण तालुका मुख्य जिल्हा नांदेड इथला रहिवासी आहे. मी शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला आहे आणि माझं शिक्षण जर बघितलं तर हे 12वी पर्यंत आहे. आणि मी 6वी ते 12वी पर्यंत शेतीमध्ये काम करत शेतातले सर्वच काम, नांगर असेल, पाळी असेल, पेरणी असेल, सर्वच काम करून म्हणजे हिवाळा असेल, पावसाळा असेल, या सर्व ऋतूमध्ये शेतामध्ये काम करून शेतीनंतर 12वी नंतर मी ITI केलं मुखेडला. त्याच्यानंतर मी काही दिवस उदगीरला लाईनमॅनच्या हाताखाली मी साधारणतः 2 वर्ष काम केलं. म्हणजे फ्यूज कॉल करायचं काम करायचं, मीटर रिप्लेसमेंटचं काम करायचं. त्याच्यानंतर मी 2005 मध्ये मला नेटसप कम्युनिकेशन म्हणून कंपनी आहे पुण्यातली, त्या कंपनीला मी 2005 मध्ये जॉईन झालं. जॉईन ह्यासाठी झालं की त्या कंपनीचं कसं आहे की देशातला जो रासायनिक खत आहे, कीटकनाशक आहे, तणनाशक आहे, त्याचा वापर कमी करून जैविक शेतीकडे वळण्याचं त्यांचं जे काम आहे त्याला प्रोत्साहित होऊन मी त्यामध्ये सुरुवात केलं काम. सुरुवातीला 2005 ते 2022 पर्यंत मी काम केलं. 2005 ते 2022 पर्यंत मी फार एक 8 दिवस सुट्ट्या घेतल्या असेल. ते बी लग्नाच्या वेळेस किंवा एखाद्या ह्याच्या व्यतिरिक्त सुट्टीच नाही. आपल्या डोक्यात एकच होतं की भारतातला प्रत्येक माणूस हा जे 3 टाइमचं अन्न त्यांनी जे खातोय तो केमिकल फ्री खाल्लं पाहिजे. त्या अनुषंगानं मी भारतभर फिरलेला आहे. जाऊन प्रत्येकाच्या बांधावर जाऊन त्यांना जैविक शेतीचे महत्व पटवून सांगितले, रासायनिक खताचे दुष्परिणाम आपण सांगितलेले आहेत. आणि अनेक लोक जैविक शेतीत सुरुवात केली. 2005 मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली तो लोकांना जैविक कळत नव्हतं, सेंद्रिय काय कळत नव्हतं. आम्ही जर त्या लोकांना सांगायला गेलो तर लोक, आम्ही पुढच्या दर्जाने गेलो तर लोक मागच्या दर्जाने पळून जायचं, आला बघा जैविकच्या एवढं म्हणायचं. म्हणजे एवढं वाईट परिस्थितीत आम्ही काम केलंय. पण आम्ही टार्गेट सोडलं नाही. उदगीरमध्ये एक व्यक्ती होता सर, त्या व्यक्तीला 14 वर्ष लागले जैविक शेतीमध्ये आणायला, पण त्या व्यक्तीला मग तुम्ही सोडलं नाही. गट्टल तेव्हा चालू करायचं, म्हणजे वेड्यावणी काम केलेलं आहे. आणि खरं सांगतो की त्याला मला खूप म्हणजे सक्सेस पण मिळालेलं आहे. अनेक लोक जैविक शेती केलेत, अनेक लोकांचं उत्पादन वाढलं आहे. मी भाग्य समजतो की मला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी भेटली, काळी मायची सेवा करण्याची संधी भेटली. आणि आज जर गरज बघितलं तर रासायनिक खत कमी करून जैविक शेतीकडे वळणं हे काळाची गरज झालेली आहे. तुम्हाला माहित आहे की 3 टाइमचं जे अन्न आहे हे सर्व विषारी झालेलं आहे. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही पोटामध्ये चाललंय हे सर्व केमिकल चाललंय. आपल्याला माहित आहे की आजची परिस्थिती काय, की कमी वयामध्ये जे आजार होऊ लागले त्याचं कारणच हे आहे
की अन्न जे आहे हे दूषित आहे. आणि त्यानंतर मी 2022 नंतर ज्यावेळेस मी माझं काम सोडलं म्हणजे काय आहे की 2016 मध्ये मला 100% अपंग मुलगी जन्मली सर, 100%. मग त्याच्या ट्रीटमेंटसाठी मी लातूरला आलो. लातूरनंतर मला ते काम आणि मुलीचं ट्रीटमेंट मला प्रॉपर वेळ देत होत नव्हतं, म्हणून मी 2022ला मी माझं काम जैविक शेतीचं थांबवलं आणि फुल टाईम मी मुलीकडे लक्ष द्यायला चालू केलं आणि त्याचबरोबर मी प्रॉपर्टीचं काम चालू केलं. आणि मला खरंच भाग्य मी समजतो की माझ्या मुलीमुळे आज इथं आहो. लातूरला जे आहे फक्त मुलीमुळे. मी उदगीरला राहायचं, मुलीच्या ट्रीटमेंटसाठी इथं आलो, कुठं लातूरला. आल्यानंतर इथं स्थायिक झालो. खरंच लातूरकर देखील खूप चांगले आहेत, इथले सर्वच माणसं खूप चांगले आहेत, असा माझा एकंदरीत प्रवास आहे. आणि मी तुम्हाला सांगायचं महत्त्वाचा मुद्दा काय की 2013 पासूनच मी सोशलमध्ये आहे. तसं जर बघितलं तर मी लहानपणापासून मला सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे सामाजिक क्षेत्रात. तर तुम्ही म्हणालात की सर मुलगी 100% अपंग झाली, म्हणजे हा खरंच म्हणजे फार म्हणजे नाजूक विषय आहे. या विषयावर बोलणं योग्य नाही, बोला ना, योग्य काही राहील अडचण मला काही वाटतं. अडचण नाही. परंतु मध्यंतरी तुमच्या एका फेसबुक वॉलला मी एक व्हिडिओ बघितला होता बरोबर. आणि मला कल्पना होती की तुमच्या मुलीला असा काहीतरी त्या गंभीर स्वरूपाचा आजार आहे. आणि अक्षरशः त्यावेळेस मला थोडंसं माझे डोळे पाणावले. मी अमोलला म्हणालो, पण म्हणजे अमोल मला म्हणाले की राजोळे सरांच्या मुलीला हा आजार आहे. बरोबर. त्या आजाराचा तो डे होता आणि तो व्हिडिओ शेअर केला हो होता. हो. आणि मग तेवढं सगळं तुमच्या मनात दुःख असताना तुम्ही जे सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये एक अग्रेसिव्ह राहता, लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत असता, सारखं तुम्ही स्वतः हसत असता, म्हणजे हे काय, कशामुळं, कसं काय जमू शकतंय? सर कसं आहे ॲक्च्युली 2003 मध्ये माझ्या वडिलांचं बायपास करून आणलं मी. सर अक्षरशः आम्ही शेतकरी कुटुंबामधले असताना की वडिलाचा दवाखाना इतकं आमच्याकडे पैसे नव्हते. मी ज्यावेळेस माझ्या वडिलांना छातीत दुखलं, मी त्यावेळेस मी मुखेड म्हणून तालुका आहे, तिथं पुंडे साहेब म्हणून आहेत, तिथं डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर साहेब काय सांगितलं, अर्जंट तुम्ही कवटाळे साहेबाकडे जावा. मी कवटाळे साहेबाला दाखलो. कवटाळे साहेब का म्हणले, अर्जंट तुम्ही पुण्याला रुबीला जावा. मग माझ्या वडिलाला रुबीला घेऊन गेलो. मी पहिलं गाव सोडलेलं नाही कधीच. रुबीला घेऊन गेल्यानंतर तिथं त्यावेळेस 3.5 लाख रुपये कोटेशन होतं. आणि आमच्याकडे तुम्हाला वाईट म्हणजे आमच्याकडे 3,500 रुपये देखील नव्हते, एवढी अवस्था आमची बेकार होती. कारण आम्ही शेतकरी कुटुंबामधले, आमच्या वडिलांच्या चांगलेपणामुळे आम्ही शेती विकली होती, काही व्यवसायामध्ये लॉस झाल्यामुळे आमची परिस्थिती नव्हती. म्हणून मी ज्यावेळेस पुण्याला वडिलाला घेऊन गेलो त्यावेळेस कोटेशन मला दिलं 3.5 लाख. तर मला भरून माझ्या वडिलांना ऑपरेशन करायचं होतं, माझ्याकडे तर पैसे नव्हते, एवढी अवस्था बेकार. आमच्याकडे किराणा दुकान होतं सर, छोटंसं किराणा दुकान विकलं. काही मित्र परिवाराकडून पैसे घेतलं. काही आमचे त्यावेळेस सुभाष साबणे म्हणून आमदार होते, त्यांनी मला मदत केली. खासदार DB पाटील होते त्यावेळेस, ते पण मला मदत केले. आणि मला खासदार साहेबाचं लेटर, आमदार साहेबाचं लेटर घेऊन म्हणजे काही डॉक्युमेंट घेऊन गेलो मी रुबी हॉस्पिटलला. म्हणजे हे डॉक्युमेंट घेऊन ज्यावेळेस रुबी हॉस्पिटलला जात असताना जातानाचेच पैसे होते, येतानाचे पैसे आमच्याकडे नव्हतेच. मी गेलो, सबमिट केलो कागदपत्र, राशन कार्ड असेल, ज्यावेळेस जे काही डॉक्युमेंट सबमिट केलं, येतानाचे पैसे नका. अक्षरशः रुबी हॉस्पिटलपासून एक रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनला येऊन थांबलो. इमानदारी शपथ सर, पुणे स्टेशनला अक्षरशः चेक करून पडलो मी. चेक करून पडल्यानंतर मला कंधार तालुक्यात नागरिक असं धरून उचलला आणि त्यावेळेस तिथं मला जेवण चालून त्या व्यक्तीने 250 रुपये दिलं. मी दिल्यानंतर एकच माझ्या लक्षात आलं, जर मी चांगलं झालो, देवानं मला चांगलं केलं, तर माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकांना, जे गरजू आहेत, जे रुग्ण आहेत, त्याला मी मदत करेन. त्या दिवसापासून सर आजपर्यंत माझ्याकडे जे काही पेशंट येतील, माझ्या हार्टचे असतील, लिव्हरचे असतील, कॅन्सर असतील, त्यांना मी माझ्या पतीनं जे काही माझ्याकडून जे आर्थिक मदत करता येईल ते पण केले, समाजाकडून केले आणि शासनाचे कुठून निधी मिळतात ते देखील मी करण्याचा प्रयत्न केलो. मला जे त्रास झाला माझ्या वडिलांच्या ऑपरेशनच्या वेळेस, तो त्रास इतर लोकांना होऊ नये म्हणून माझा सातत्यानं प्रयत्न असतो. तुम्हाला मी सांगतो, आता सध्या कवेची मुलगी आहे सर, 10 वर्षाची मुलगी आहे, तिला हाडाचं कॅन्सर आहे आणि तिला दुसरे 4 बहिणी, टोटल 5 बहिणी आहेत आणि परिस्थिती काहीच नाही. त्यांना मी आता टाटा हॉस्पिटलला पाठवून दिलेलं आहे. त्याही मुलीला सांगितलं की तुम्हाला माझ्याकडून जेवढी मदत करता येईल मी तेवढी करणार, कारण का आयुष्याच्या चित्रपटात वन्स मोर नाही सर. त्याच्यामुळे जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. मी तर म्हणतो हजारो पेशंटला पण मदत केली सर.
एकदा तर असं झालं, तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. राजेश अग्रवाल म्हणून एक सामाजिक क्षेत्रामधले इथं काम करणारे लातूरचे व्यक्ती आहेत. त्याने मला फोन केले की एक जाधव म्हणून आई आहे इथं आणि त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि तुम्हाला काय मदत करता येईल तुम्ही करा. पण त्या व्यक्तीच्या मालकाचा नंबर घेतलो, ते मोगरग्याचे औसा तालुक्यातले. नंबर घेऊन मी फोन केल्यानंतर त्यांना विचारलं, सर तुम्ही कुठे आहेत? तर म्हणजे पुण्याला. सर त्या व्यक्तीनं अक्षरशः फोनवर रडायला चालू केलं, कारण त्यांच्या मिसेसला कॅन्सर झाला होता, अनेक पैसे लागत होते, त्यांची परिस्थिती नव्हती, तो पण सामाजिक क्षेत्रातला माणूस होता. अक्षरशः त्या दिवशी सर मी संध्याकाळी गेलो, कुठं हडपसरला राहत होते, त्या दिवशी इथून लातूरून निघालो, डायरेक्ट हडपसरला गेलो आणि डायरेक्ट त्यांना तिथून फोन केलो, सर मी हडपसरला आलो, कुठे यायचं? मग त्यांना काय वाटलं, बाबा रात्रीच बोललो आणि सकाळी आला. त्यांना असं वाटलं काहीतरी त्यांचा मी फायदा घेईल. बघा म्हणजे माणसात किती गैरसमज असतो. मग त्यांना गेल्यानंतर म्हणजे तुमचं काय ह्याच्यामध्ये आहे का? मी त्यांना एकच सांगितलं गेल्यानंतर, माझं कुठलंच कमर्शियल नाही, माझा कुठलाच हेतू नाही, माझा हेतूच एकच आहे की जेवढं होईल तेवढं तुम्हाला मदत करणे आणि या संकटातून बाहेर काढणे. मग त्यांच्या मिसेसला मी कॉन्फिडन्स दिला, जे पेशंट आहेत त्यांना कॉन्फिडन्स दिला आणि 4 दिवसानंतर लातूरला बोललो सर, स्वतः 50,000ची मदत केली. त्याच्यानंतर समाजाला सांगितलं मदत कर. मी काही फार मोठा नाही सर, मला गावाकडून शेतीमधून इन्कम नाही, कुठलंच नाही. माझं इन्कम जे आहे, माझ्या इन्कमच्या मी 20 ते 30% सोशलला खर्च करतो. आणि आज ते ज्यांना आपण मदत केली वेगवेगळ्या माध्यमातून, आज ते सुखरूप आहेत, त्यांचं ऑपरेशन झाले आणि ते हॅपी आहेत. ह्याच्या एवढं जे आनंद आहे साहेब जगात कुठंच नाही साहेब, कुठंच नाही. आपण जे सेवा करतो त्याच्यापेक्षा आनंद कुठंच नाही. आणि ते करण्याचं जे मला जे म्हणतो ना प्रेरणा भेटली, हे माझ्या वडिलांपासून भेटली. आणि अजून सांगतो, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी रुग्णाची सेवा करायचं मी ठाणलेलं आहे. आणि ते माझ्या रक्तात आहे, ब्लडमध्ये आहे सर. सेवा हे ब्लडमध्ये आहे. तुम्हाला असं वाटतं असेल सर की मी सकाळी 5:30ला उठतो सर, 5:30 वाजल्यापासून माझ्या डोक्यात एक सेवा आणि झोप जे कोणा सेवा. आणि सेवा हा माझा धर्म आहे. कारण आयुष्यात आपण म्हणतो ना, काहीतरी ज्या समाजात आपण मोठं राहतो, ज्या समाजाच्या माध्यमातून आपण मोठं होतं, त्या समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न माझा असतोच आणि मी ते करत असतो सर. तुमचा तो जो उपक्रम आहे, काय आपलं आरोग्य आपली जबाबदारी, ह्या उपक्रमाबद्दल तर म्हणजे सगळ्यांना ठाऊकच आहे. हा उपक्रम म्हणजे नेमकं तुम्ही कशासाठी सुरू केलात? काय त्याच्या मागचा हेतू होता काय? सर मी 2022 मध्ये मी काम सोडलं जैविक शेतीचं. त्यावेळेस मी स्वतः व्यायाम करायची सुरुवात केली. मी अगोदर पण करायचं, मी सुरुवात केली. सुरुवात करत असताना अनेक लोकांना फोन करायचं सर, उठायच नाही अनेक लोक. पण मी माझं काम चालू केलं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांना आजारी पडण्याचं प्रमाण खूप होतं. आज 100 लोकांना जर बघितलं तर 2% लोक व्यायाम करायचं. या व्यायामाचा प्रसार व्हावं, प्रत्येक माणूस निरोगी व्हावं, प्रत्येक माणूस व्यायाम करावं, प्रत्येक माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढवावी म्हणून मी चालू केलेला हा आपलं आरोग्य आपली जबाबदारी मोहीम आहे. ह्या मोहीममध्ये मी काय केलं, सुरुवातीला मी दर महिन्याला 50 लोक घ्यायचे सर. सकाळी 5:30ला उठायचं, फोन करायचे, सर उठा व्यायामला, उठा व्यायामला, उठाय म्हणला. काही लोक उठत नाहीत सर, त्यांच्या घरी जाऊन उठतो तो. काही लोकांना जर बेल वाजली, आले संजय राजोळे म्हणायचं. काही लोक फोनच्या घाबरून उठायचे. काही लोक मोबाईल जवळ ठेवायचे. म्हणजे अशा अनेक लोक 2022 पासून आजपर्यंत सकाळी 5:30ला उठल्यानंतर लोकांना कॉल करणे आणि व्यायामला उठणे. आणि ज्या लोकांना आपण व्यायामची सवय लागली सर, काही लोकांचं शुगर कमी झाले, काही लोकांचे बीपी कंट्रोलमध्ये आले, काही लोकांना आजाराचे अनेक आजार होते ते व्यायामामुळे कंट्रोल झाले. म्हणजे इथपर्यंत थांबलं नाही सर, ज्या लोकांना व्यायाम केल्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये चेंज झाले अशा लोकांची मुलाखत घ्यायला चालू केलं. मी जवळपास महाराष्ट्रातले 1200 लोकांची मुलाखत घेतली सर. आणि 1200 लोकांची मुलाखत घेऊन मी जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांच्यापर्यंत पाठवण्याचं काम करतो. सकाळी उठलं की तेच काम आहे आपलं, आपलं आरोग्य आपली जबाबदारी, आपलं आरोग्य आपली जबाबदारी. आणि त्या माध्यमातून अनेक लोकांचं आरोग्य चांगलं होते. ह्याच्यापेक्षा आनंद काय सांगा. आता मला सांगा, तुम्हाला एक 10,000ची मदत केली आणि तुमचं आरोग्य चांगलं नाही तर काय करणार? आता मला सांगा, तुमच्याकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, तुमचं मान आहे, स्टेटस आहे, पुरा तुम्हाला जग ओळखीतं, पण तुमचं आरोग्य चांगलं नाही. त्याचा उपभोग घेत, गाडी भारी आहे मर्सिडीज फिरायला, पण त्या गाडीत फिरू शकत नाही. खायला भरपूर चांगलं अन्न आहे, खाऊ शकत नाही, पचत नाही. म्हणजे म्हणायचं काय की सर्वात महत्वाचं मित्रांनो आरोग्य आहे. आणि ज्याचं आरोग्य चांगलं आहे तोच माणूस आयुष्यात करिअर करू शकतो. आणि जो अनफिट आहे तो करिअर करेल का? त्यामुळे फिट बनण्याचं काम जर करायचं असेल
तर प्रत्येक नागरिक, मी भारत सत्ताच्या लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, कारण न सांगता 24 तासामधला 1 तास स्वतःच्या आरोग्यासाठी दिलं पाहिजे. आता तुम्हाला लोकशाहीकडनं जो पुरस्कार मिळाला, नेमकं काय संदर्भात तो पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल काय सांगाल? सर, अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आपलं आरोग्य आपली जबाबदारी क्षेत्रात, त्यानंतर आता मी चालू केले प्लास्टिक मुक्त भारत, ते असे अनेक उपक्रम किंवा रुग्णाला मदत करणे, या सर्व उपकरणामुळे माझी दखल घेऊन लोकशाहीने मला पुरस्कार दिले. त्यांचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि मी आपल्या प्रेक्षकाच्या माध्यमातून लातूरातील सर्व जनतेला माझे हात जोडून नम्र विनंती आहे की आज सध्या लातूरमध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर हा प्रचंड आहे. एखादा माणूस भाजीपाला जेव्हा जातो ना, किमान 5 कॅरीबॅग तो घरी घेऊन येतो. आपल्याला माहित आहे कॅरीबॅग हे कुजायला किती वेळ लागते आपल्याला माहित आहे. आणि त्या कॅरीबॅगच्या अतिवापरामुळे आज आपल्याला माहित आहे की शहरामधले अनेक जनावर सर, त्यांच्या पोटामध्ये कॅरीबॅग मिळते. जे लोक गुटखा तंबाखू खाऊन जे छोटे छोटे असतात ना, ते देखील पोटात मध्ये जाते. त्याच्यामुळे अनेक जनावर मरत आहेत साहेब. जसा आपल्या जगण्याचा अधिकार आहे तसा प्राण्याला देखील अधिकार आहे ना. मग त्यासाठी लातूरातील सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की आपण प्लास्टिक कॅरीबॅग न वापरता आपल्या प्राण्यासाठी. आणि दुसरं परिणाम जर बघितलं तर कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. आपल्याला माहित आहे नदी नाल्या दूषित होत आहेत, बरोबर आहे. मातीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आज आपल्याला माहित आहे की ऑगस्टची आज 27 तारीख आहे सर, तरी पाऊस नाही लातूरला. किती मोठी समस्या आहे. मग ह्या सर्व समस्याला जर आपल्याला जर स्ट्रॉंग करायचं असेल तर निसर्ग जपणं गरजेचं आहे. कारण निसर्ग असेल तर आपण असणार आहोत. त्यामुळे निसर्ग जपायचा असेल तर लातूरातील प्रत्येक माणूस हा प्लास्टिक कॅरीबॅग न वापरता कापडी पिशवी वापरलंच पाहिजे. कारण आपल्या लेकरांसाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या निसर्गासाठी प्रत्येक जण कापडी पिशवी वापरणं गरजेचं आहे. आणि माझी सर्व प्रेक्षकांना, लातूरकरांना म्हणजे हात जोड विनंती आहे, कापडी पिशवीचा वापर करा. आपल्या निसर्गाला तुम्ही जपा, कारण निसर्ग असेल तर तुम्ही आम्ही चांगलं जगू शकणार आहोत. अशा प्रकारच्या कार्याला लोकशाहीचा मला पुरस्कार भेटलेला आहे. तर धन्यवाद, तुम्ही भारत सत्तामध्ये आलात, छानपैकी तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. हे संजय राजुळे होते. यांना आम्ही फक्त एक निमित्त की बाबा एक पुरस्कार त्यांना नुकताच मिळाला त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक व्हावं आणि त्यांच्याशी नेमकं संजय राजुळे काय तर आम्हाला पण समजून घेता यावं याच्यासाठी ही चर्चा आम्ही भारत सत्ता म्हणून केलेली आहे. आपण नेहमीच राजकीय सामाजिक विषयावर तर बोलतच असतो, परंतु कुणी जर चांगलं काम करत असेल तर त्याचं पण कौतुक झालं पाहिजे. विशेषतः आपल्या मित्रपरिवारातनं कुणी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करणं मी म्हणल्यासारखं कर्मपात्र आहे. संजय राजुळे यांच्यासोबत गप्पा मारताना त्यांनी त्यांचा पर्सनल अनुभव सांगितला. कदाचित आपल्यापैकी प्रत्येक सामान्य माणसाला कधी ना कधी असा अनुभव आला असेल. काही माणसं याच्यातनं उभी राहतात, काही माणसं समाजासाठी काम करतात, काही माणसं संजय राजुळे होतात. या निमित्तानं भारत सत्ताच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, भारत सत्ता वेगवेगळे विषय आपल्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करत असतं. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, भारत सत्ताला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. सर, तुमचं धन्यवाद की माझ्यासारख्या माणसाला तुम्ही ते बोलला. धन्यवाद. थँक्यू.